आहे 200 दिवस कंप्लीट झाले आपले टार्गेटला. आज 200 झाले कंप्लीट बरं. तर एक ती दोरी त्याकडेच राहून देऊ. काय म्हणून बनवली होती ती दोरी? स्प्रिंग लावलेली गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 200वा दिवस आहे आज. 200 दिवस कंप्लीट झाले आपले आज. तर आज आपण पायी चाललो, कारण की गाडीने आणली. लय दिवस झाला आपण गाडीवर जात होतो. तर चला. आणि आता हिवाळा आणि आता अंधार पडून राहिला. आता बघा, करणला कॉल केला, करणला उचलला नाही. तर चला, अंधार आहे बघा. आता जसं जसं दिवस एक दिवस वाढन तसं अंधार पडत जाईन. आता पहिले 5:30 वाजता एकदम उजेडच पडायचा. आता बघा 5:30 वाजले तर अंधार पडणं चालू झाला. आता कारण आता पावसाळ्याकडून हिवाळ्याकडे जायचा मार्ग चालू झाला. कारण की पावसाळ्यात 2 महिने कंप्लीट झाले, जून जुलै. आता चला, आता पाऊस का पडत नाही, पण करणचा रिप्लाय आला, करण येऊ राहिला. तर चला निघू आता ग्राउंडकडं. मी काय करेल अण्णा त्याला फेकून तिलाच येत नाही, त्याला दोरी मारू राहिलो म्हणून. चालली नाही चालली. लॅडर आणलं भाऊ, मला वाटलं आणतो की नाही आज. वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. तर आता आपण काय करू, जॉगिंग करू. तर काल आपण लॉंग केलं, तर आता
2-3 किलोमीटर आपण अपार्टमेंटपर्यंत स्लोमध्ये जॉगिंग करू. त्याच्यानंतर आज लॅडर वर्कआउट आहे. याच्यातून पाय सरकन कर. वल्ल आहे आता, वल्ल तर दिसत नाही आता. मग तुम्हाला माहिती नाही का ते सटकनच नंतर. हां चला. तर आज स्पेशल आहे. आज आहे 200 दिवस कंप्लीट झाले आपले टार्गेटला. आज 200 झाले कंप्लीट बरं. तर एक दिवस आपण डायरेक्ट मेन टार्गेटकडे बघत नव्हतो. प्रत्येक दिवस कंप्लीट करायचं पाहिजे. एक दिवस डायरेक्ट तर तुम्ही म्हणले 3 महिने 10 दिवस काय आला 365 दिवस लागते आपल्याला. तर ही गोष्ट आहे, कधी मोठं टार्गेट केलं ना, कधी मग छोट्या छोट्या स्टेप घ्यायच्या तरच टार्गेट कंप्लीट होतं. ते एक खट्टी मोठं म्हटलं तर तुमचं टार्गेट कंप्लीट होणार नाही. आणि तुमची ही पॉवर असती म्हणजे तुम्ही कन्सिस्टन्सी असते ती राहत नाही. कन्सिस्टन्सी कशी डेव्हलप होती की तुम्ही प्रत्येक काम डेली करा. पुढचा विचार न करू, फक्त आजचं काम परफेक्ट कसं बनवायचं ते बघत जा. आणि हाच फंडा आहे. ह्यानेच तुमचं टार्गेट कंप्लीट होईल आणि कन्सिस्टन्सी वाढती. म्हणजे तर मोठं टार्गेट घेते लोक आणि ते थोडे दिवस करते बोर होऊन जाते. हा फंडा असतो. त्याच्यामुळं मेन गोष्ट आहे आजचं काम, आज जे काम केलं ते परफेक्ट करा. आणि आज जे चुकी झाली ती उद्या होऊन नको देऊ. दररोज अपग्रेड होत चालायचं. मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या ना त्या सुधरत चालायचं. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला आता काय करू, जॉगिंग करू आपण आणि आजच्या वर्कआउटला सुरुवात करू. पागल दिसतो काय असं बोलायला. तीन किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. एकदम स्लोमध्ये गेलतो आपण आज. तर आज आपण करणार आहे आजचा वर्कआउट लॅडर वर्कआउट आहे आपला. तर 1 हप्ता झाला. हप्त्यातून एकदा सेट आपण करतो. मागच्या हप्त्यात पण इथंच केलं होतं. कारण थोडंसं पाणी आहे खाली, कसं आहे थोडंसं गवत आहे. गवत असल्याने काय होतं माहिती आहे का, पाय सटकते आपल्या बुटाला ग्रिप नाही राहिली आता. तर शूजचा पण जोड लावून लागेल नवीन घ्यायला. तर लॅडर वर्कआउटने काय करते, काल बघितलं ना आपण, काल एक्सपिरियन्स केला मी. काल जॉगिंग केली. जॉगिंग म्हणजे रनिंगच केली. थोडी स्टेपमध्ये होती, पण स्टेपमध्ये ॲक्युरेट पाय पडू लागले. कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, ॲक्युरेट पाय पडू लागले आणि असं बूस्ट एनर्जीने वाटू लागलं. कारण की आपण जे पर डे वर्कआउट करतो ना ह्याचा रिझल्ट काल होता. तर हेच करा की जसं तुम्ही लॅडर वर्कआउट करते तुमचे पायाची पोझिशन, हाताची पोझिशन आणि बॉडी बॅलन्स एकदम राईटमध्ये पडत होतं ना, हेच कारणामुळे पडतो की आपण लॅडर वर्कआउट मारतो. तर लॅडर वर्कआउटने पूर्ण बॉडीचा पोस्चर ओके होतो. तर नवीन लोकांनी हेच आहे सगळ्यात मेन गोष्ट. मी तर तेच म्हणतो दरवेळेस, नवीन लोकांनी लॅडरवर थोडंसं भर द्या. लॅडरवर दिली ना तर तुमचं पुढे पायाची मुवमेंट, हाताची मुवमेंट, बॉडी पोझिशन कशी ठेवायची, पाय कसे टाकायचे, फूट स्टेप कसे आले पाहिजेत, हे सगळं ॲक्युरेट होते. आणि हे सगळं बरोबर असलं ना तुमची रनिंग बरोबर होती. हाही मेन फंडा आहे. आणि बिगिनर लोक काय करते, डायरेक्ट पळते. पळायची टेक्निक माहीत नसते काय, नुसतं पळल्याने काय होणार नाही. कारण रनिंग टेक्निकचा गेम आहे, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला करंग्याला खाली आणायला. तर आज लॅडर वर्कआउट करू.
आला बा घेऊन. पहिली जागा ओके वाटर एवढी. मागच्या वेळेस सेम प्लेस आहे, सेम ही जागा आहे. तर चला इथंच सेट करू आता लॅडर वर्कआउटचा. ते 2 स्टेप तुम्ही करा मग पुढच्या मी करतो. अहो त्याला पाय चोरून टाकला आणि मी अजून कसं तरी होऊ लागलं. थोडं करतो, एक सेट मारून एक सेट मार, थांबून जा. एक सेट आपण आणले नाही आता तर असं डायरेक्ट असं वाटतं आकडा टाकलं काय डायरेक्ट. तर पहिली इन आउट वर्कआउट कंप्लीट झाला. आता त्याचाच एक सेम वर्कआउट आहे दुसरा, तर तो करू. तर चला. चे 2 बेसिक स्टेप मारले आपण. तर आता काय करू, थोडंसं वेगळं वर्कआउट करू. आता हे बेसिक आहे, सगळ्यात मेन गोष्ट आहे. इथूनच सुरुवात करायची लॅडर वर्कआउट कधी पण. आणि बिगनर लोकांनी हे 2 मारले तरी त्यांचं काम होऊन जाईल. तर हे नक्की फॉलो करा. तर चला आपण आता थोडंसं वेगळा स्टेप करतो लॅडरच्या. बरोबर कर रे, पाय मोडिशन.
लॅडर वर्कआउट आपण कंप्लीट झाला. आपण बेसिक सेट मारले आणि जास्त मारले थोडेसे, म्हणजे बेसिक तर टेप्स मारले पण त्याचे रिपिटेशन जास्त मारले. हा फंडा आहे. तर चला आवरू आला का. तर चला आज जायची तयारी करू. स्ट्रेचिंग, फुल बॉडी स्ट्रेचिंग केली त्यांनी आज. काय होतं तुला आज, काय होतं? ते मागं पुढं झालं, ढिल्लं होतं एक साईडला. तर चला जायची तयारी करू. तर आता खाली जाऊ. खाली आपलं रेग्युलर मधले पट्टापट रेग्युलर मधले आपण डिप्स आणि ॲप्स मारू. स्किपिंग ती अशी लागू, ते हात बळजबरी फिंगीन लागत माहिती का. तर चला खाली जाऊ आता आपण. ती दोरी त्याकडेच राहून देऊ. काय म्हणून बनवली होती ती दोरी? स्प्रिंग लावलेली. तर चला तसं करायचा टाइम झाला, निघला तो आता. आपण काय करू, आपलं रेग्युलरचे वर्कआउट करू. पहिले आपण काय करू, डिप्स मारू. डिप्स, त्याच्यानंतर मग ॲप्स वर्कआउट करू. तर चला. तर ॲप्स वर्कआउट आणि डिप्स वर्कआउट आपले कंप्लीट झाले. तर डिप्स आपण मारले 20-21 सेट मारले, म्हणजे डिप्स मारले. आणि ॲप्सवर आपले रेग्युलर 3 सेट मारले, 3 रिपिटेशन मारले. तर चला, काल तर मारले नव्हते आपण, काल लॉंग होतं काल. तर कंपल्सरी सांगतो, तिन्हीपैकी एक 2 एक्सरसाइज कंपल्सरी करणं म्हणजे करणंच आहे. आज स्किपिंग आणली ती का बरोबर नव्हती. आज आपल्याला स्वतःला दोरी आणून बनवून लागेल स्किपिंग. तर चला, आज थोडंसं गावात गेलो ना, तर स्किपिंग दोरी आणू आणि स्किपिंग तयार करू आपण. तर चला, वर्कआउट झाला आजचा कंप्लीट. तर आपण काय लॅडर वर्कआउट, लॅडरचे बेसिक स्टेप मारले, रेपिटेशन जास्त मारले. तर हे काय करायचं, बिगनर असते, बिगनरने लक्षात ठेवायचं की ह्यानेच तुमची रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. स्टेप बरोबर पडते, हँड पोझिशन बरोबर पडते. दरवेळेस सांगतो मी तुम्हाला. नवीन जे जॉगिंग करायला पण येते आणि जे पण बिगनर असते त्यांनी ही स्टेप केली तर रनिंगमध्ये एकदम
इम्प्रूव्ह होईल रनिंग आणि तुम्हाला रिझल्ट लगेच दिसून येईल. तर चला स्ट्रेचिंगकडे जाऊ आता. चला आता स्ट्रेचिंगची तयारी करू. आता फुल बॉडी पॅन्ट घेऊ. इथं डायरेक्ट इकडेच घेऊ, म्हणजे वापस यायची गरज नाही पडत. परत शूज घातले, परत पॅन्ट घ्यायला वापस यायला लागतं. तर चला आता काय करू, आपण स्ट्रेचिंग करू. झाले 6-7 दिवस पाऊस नाही, तर पाणी कमी होऊन गेलं बघा लगेच. इथलचं पण पाणी कमी झालं. नाहीतर पाणी जर पडलं तर इथून तर तिथपर्यंत पूर्ण ह्याच्यावरून पाणी चालू राहतं. आणि इथून हे पाणी वाहतं ना, ते इथपर्यंत पाणी येतं. इथून ते तिथपर्यंत पूर्ण एवढं यायचा संबंधच राहत नाही डायरेक्ट. तर चला रनिंग आपले वर्कआउट झाला कंप्लीट आत आणि स्ट्रेचिंग पण झाली. तर आता जुलै आता महाराष्ट्रात भरती ऑक्टोबर-नोव्हेंबरला फॉर्म निघणार आहे वाटतं. ऑक्टोबर-नोव्हेंबरला फॉर्म निघन. त्याच्यानंतर भरती होती जानेवारी-फेब्रुवारी मार्चमध्ये 2-3-4 महिन्यांनी फॉर्म भरल्यानंतर. तर आता भरतीमुळे लय पोरं येऊ लागले. आता पहिले कोणीच नव्हतं. पहिलं आपण उन्हाळा पावसाळा मागच्या ह्याच्यात होतो, तर आपणच दिसत होतो आता नाही फक्त बस. आता लय जण दिसते. आणि आता परत भरती जर संपली भरती परत गायब होतात सगळेजण. कंटिन्युटी कोणी येत नाही. पण 2-4 महिन्यात काही प्रॅक्टिस होत नाही बरोबर. त्यासाठी वर्षभर प्रॅक्टिस लागते कमीत कमी, तर कवर होत तुमचं. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. तर आज 200 दिवस कंप्लीट झाले आपले. तर चला.